हॅलो हाय गुड इव्हिनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. खूप खूप आनंदी राहा आणि माझे ब्लॉग्स बघत राहा. तर आज ना मी तुमच्या सगळ्यांसोबत मॅकडॉनल्ड्स स्टाईल फ्रेंच फ्राईज जे आपण घरच्या घरीच बनवू शकतो अगदी 15 ते 20 मिनिटाच्या आत. आपल्याला काही मोठा असा खटाटोप करायचा नाही आहे. आपल्याला फक्त 2 ते 3 असे मोठे मीडियम साईजचे बटाटे हवेत आणि त्याच्यापासून आपण ते मस्तपैकी असे फ्रेंच फ्राईज खूप कुरकुरीत आणि क्रंची असे बनवणार आहोत. तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघत राहा. तर सर्वप्रथम ना इथे मी 3 मोठ्या आकाराचे किंवा मीडियम आकाराचे आपण बटाटे घेऊ शकतो. तर मी एक बटाटा मोठा आहे आणि 2 जे आहेत ते मीडियम आकाराचे बटाटे आहेत. तर असे घेतलेले आहेत. तर त्याची सालं आपल्याला व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर ना सुरीच्या साहाय्याने आपल्याला ते व्यवस्थित असे रेक्टँग्युलर शेपमध्ये कट करायचे. तर तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित असे रेक्टँग्युलर शेपमध्ये मी इथे कट करून घेते. खूप झटकीपट होतात आणि मॅकडॉनल्ड्समध्ये जायची गरज नाही आहे फ्रेंच फ्राईज खाण्यासाठी. तर ते आपण घरच्या घरीच बनवून खाऊ शकतो आणि मुलांनासुद्धा तुमच्या खूप आवडतील. तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा तुम्ही आता इथे मी व्यवस्थित असे रेक्टँग्युलर शेपमध्ये असे बटाटे कट करून घेतलेले आहेत. असे सगळे बटाटे व्यवस्थित असे कट करून घ्यायचेत आपल्याला. एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचे ठेवायचे. तर इथे मी एका भांड्यामध्ये पाणीसुद्धा तापत ठेवलेलं आहे. तर पाणी थोडं तापत आलं ना की आपल्याला ते जे आपण बटाटे कट केलेले आहेत ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि काटेरी चमच्याच्या साहाय्याने ते व्यवस्थित असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर एक उकळी आली ना साधारणतः 70% हे बटाटे आपले त्याच्यामध्ये शिजले पाहिजेत. तर 70% आता शिजलेले आहेत. तर मी ते सगळं पाणी काढून टाकते आणि एका रुमालावर हे मी बटाटे ठेवते आणि व्यवस्थित असे आपल्याला ते पुसून घ्यायचेत. अगदी अलगद हाताने पुसून घ्यायचेत, नाही तर बटाटे तुटण्याची शक्यता आहे कारण ते ऑलरेडी 70% शिजलेले आहेत. तर आता मी काय करते, एका डिशमध्ये ते मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत सगळे बटाटे. एक मोठा चमचा आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरमुळे क्रिस्पीनेस खूप सुंदर येतो. तर त्याच्यामुळे इथे कॉर्नफ्लॉवर टाकायचं. कॉर्नफ्लॉवर नसेल तर आपण तांदळाचं पीठ टाकलं तरी पण चालेल. आणि एकदम उकळत्या अशा तेलामध्ये एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला ते तळून घ्यायचे. तर 2 पद्धती असतात. एक तर फ्रेंच फ्राईज आपण 2दा तळून घ्यायचे. पहिल्यांदा एकदम लो फ्लेमवर तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला ते एकदम फास्ट फ्लेमवर तळले ते खूप क्रंची होतात. पण मी इथे काय करते, मला वेळ वाचवायचा आहे तर त्याच्यामुळे मी एका झटक्यात असे पटकन तळून घेणार आहे. तर मी इथे काय केलं आहे ना की खूप असं तेल भयंकर तापवलेलं होतं. तर खदखदलेल्या तेलामध्ये मी इथे ते टाकलेले आहेत आणि अशा प्रकारे मी फोकच्या साहाय्याने ते व्यवस्थित असे मिक्स करून घेते. इथे अजिबात आपल्याला मोठा झारा वगैरे यूज करायचा नाही आहे. तर फोकच्या साहाय्याने ते खूप सुंदर असे मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळले जातात. तुम्ही इथे बघू शकता की रंग किती सुंदर आलेला आहे. तर असे व्यवस्थित ते आपल्याला 5-1 मिनटं तळून घ्यायचे हाय फ्लेमवर. आणि त्याच्यानंतर मग मी मोठा झारा घेतलेला आहे काढण्यासाठी आणि एका डिशमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं. त्याचं तेल पूर्णपणे आपल्याला निथळून टाकायचं आहे. तर सगळे असे आपण फ्राईज काढून घेऊया. कलरच इतका सुंदर आलेला आहे ना या फ्राईजचा की असेच जरी खाल्ले ना विदाऊट मीठ मसाला तरी पण ते खूप सुंदर लागतात. आणि लहान मुलांच्या आवडीचा बटाटा असतो. तर बटाट्याचे असे फ्रेंच फ्राईज एकदा तुम्ही त्यांना करून द्या, ते त्यांना खूप आवडतील. तर सगळे फ्राईज असे मस्तपैकी मी काढून घेतलेले आहेत. नंतर आपल्याला त्याच्यावरती चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी इथे एव्हरेस्टचा चाट मसालासुद्धा यूज करते. चाट मसाला आपल्याला वरून भुरभुरून घ्यायचा आहे आणि त्याचसोबत मी एव्हरेस्टची लाल मिरची पावडरसुद्धा यूज करते. मीठ, लाल मिरची पावडर आणि चाट मसाला ह्यांच्यामुळे ह्याचा जो फ्लेवर आहे ना फ्रेंच फ्राईजचा तो खूप जास्त एन्हान्स होतो आणि हे फ्रेंच फ्राईज खूप चटपटीत असे आपल्याला लागतात जेव्हा आपण ते खातो.
तर अलगद हातांनी असे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे। इथे काही वेगळा असा पेरी पेरी मसाला वगैरे टाकायची अजिबात गरज नाही आहे। तुम्ही हे एकदा असेच ट्राय करून बघा। इथे बघा मी एक तोडून दाखवते। सेम जसं मॅकडॉनल्ड्स किंवा बर्गर किंगमध्ये खातो ना, तसेच हे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी आपण व्यवस्थित रेडी करू शकतो। तर आता हे मी सर्विंग डिशमध्ये काढलेले आहेत। तुम्ही बघू शकता की टोमॅटो केचपसोबत ते मी खाणार आहे आणि फ्राईज इतके सुंदर झालेले आहेत की असं वाटतंय की मी ते खरंच घरी न बनवता बाहेरूनच विकत आणलेले आहेत। तर एक फ्राईज मी तुम्हाला दाखवते जवळून, बघा किती सुंदर दिसतोय। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आणि घरच्या घरी मुलांना तुमच्या नाश्त्यासाठी किंवा त्यांना टिफिनसाठी जर काही असं वेगळं द्यायचं जर तुम्हाला वाटलं तर नक्की हे फ्रेंच फ्राईज ट्राय करून बघा। मी तुम्हाला रेकमेंड करते, खूप झटकीपट होतात आणि मुलांच्या अगदी आवडीचा पदार्थ आहे, त्याच्यामुळे त्यांना करून घाला। तर ही फ्रेंच फ्राईजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कारण खूप छान झालेले आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघूनच तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे वा, पटकन इन्स्टंट झटपट होते आणि खूप असं खायचं मन जर तुम्हाला असं करत असेल ना तर नक्कीच करून बघा। चलो ठीक आहे, मग बाय, भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये।